ज्ञानेश्वर महाराज कृत चांगदेव पासष्टी. हे श्रीवटेश चांगदेवा, तुझे कल्याण असो. स्वतः परमात्मा गुप्त राहून या जगताचा आभास दाखवितो. तो प्रगट होतो तेव्हा जगाचा भास नाहीसा होतो. परमात्म्याचे स्वरूप जेव्हा दिसत नाही तेव्हा जगताची जाणीव होते. तो जेव्हा प्रगट होतो तेव्हा तो दिसतोच असे नाही. विचारांती असे दिसेल की परमेश्वर दिसतही नाही किंवा गुप्तही होत नाही. हे दोन्ही गुणधर्म त्याला स्पर्शही करत नाहीत. स्वरूपाने परमात्मा विशाल होत असताना भासमान जगत नाहीसे होते. वास्तविक परमात्म्याने काही जगाचे रूप घेतलेले नसून सगळे तोच पूर्णपणे व्यापलेला आहे. सुवर्णाचे दागिने घडवितात, परंतु त्यामुळे त्याच्या सोनेपणात मुळीच उणीव निर्माण होत नाही. हे जसे आहे त्याचप्रमाणे स्वतः परमात्मा आकारांनी रूपांनी नटला तरी त्याच्या मूळ परमात्मा स्वरूपात काहीही कमीपणा येत नाही. पाण्यावर अनेक लाटा उठत असतात, त्यामुळे हे पाणी लाटेच्या आवरणाने झाकले आहे असे आपल्याला वाटते, तरीही संपूर्णतः पाणीच असते. तसेच परमात्मा आणि जगत या दोन्ही बाबतीत आहे. परब्रह्म व विश्व यात काहीही फरक नाही. पृथ्वीवर अनेक लहान लहान कण अणुपरमाणू आहेत. परमाणू हे पृथ्वीच्या रूपानं आहेत, म्हणून काही पृथ्वीचा पृथ्वीपणा नाहीसा होत नाही. याच अर्थाने विश्वाच्या आविष्कारामुळे परमात्मा मुळीच झाकला जात नाही. कल्पना केली की चंद्रावर त्याच्या 16 कलांचे आच्छादन घातले तरी चंद्राचा निश्चित लोप होत नाही. दिव्याच्या रूपाने अग्नी दिसला तरी तो अग्नीच असतो. म्हणून हे चांगदेवा, अज्ञानामुळे ज्ञानरूपी आत्मा हा वेगळेपणाने दृश्य आहे आणि तो दृष्टा वेगळा आहे असे भासते, परंतु मला मात्र वेगळेपणाची जाणीव नाही. वस्त्रापैकी एखाद्या वस्त्राचे लोक लुगडे म्हणतात, तर ही लुगडे ज्या सुताचे विणलेले असते त्याचे सूतरूप कायमच असते. माती आणि मातीचे भांडे यांच्या बाबतीत असेच सांगता येईल. म्हणून तुला सांगतो, दृष्टा म्हणजे पाहणारा, दृश्य म्हणजे जे पाहावयाचे आहे ते. अशा दोन्हीच्या पलीकडे परमात्मा ज्ञानस्वरूप आहे. तेच दृष्टा आणि दृश्य अनेक प्रकारांनी अनुभवाला येते. अलंकार रूपाने जसे केवळ सुवर्णच असते किंवा त्याच्या अवयवांच्या रूपाने अवयवच असतात, ईश्वरापासून पाषाणापर्यंत नाना प्रकारे पदार्थांची प्रतीती करून देणारे एक ज्ञानच असते. म्हणजे त्या त्या आकाराने ज्ञानच परिणाम पावलेले असते. भिंतीवर चित्र दिसली तरी त्या चित्ररूपाने वास्तविक भिंतची प्रतीती येते. त्याचप्रमाणे जगताकाराने ज्ञानाची, परमात्म्याचीच प्रतीती येते. गुळाची ढेप केल्याने गोडीला ढेपीचा आकार येत नाही. अगर ढेप मोडल्याने गोडीही मोडत नाही. त्याचप्रमाणे जगतात अनंत प्रकारे द्वैत प्रतीत झाले तरीही परमात्म्याचीच प्रतीती येते, द्वैताची येत नाही. घडीच्या आकारात त्याचप्रमाणे वस्त्र स्पष्ट व्हावे, त्याचप्रमाणे परमात्माच विश्वरूपाने स्फुरत असतो. अविद्येच्या निमित्ताने अविद्याकाली क्षणमात्र दृष्टी किंवा दृश्य आकारात अनुभवाला येणारे परमात्मा त्या आकाराच्या सुखदुःखाने सुखी किंवा दुःखी होत नाही. तो स्वतःच दृष्टा किंवा दृश्य स्वरूपात असतो. आरशातील प्रतिबिंबामुळे बघणाऱ्या तोंडाला बिंबत्व भाव येतो. अशा प्रकारचे अविद्या ज्ञानरूप परमात्म्यास दृष्टात्व भावाला आणते. असे असले तरी दृष्टा, दृश्य इत्यादी भावांचा अनुभव परमात्म्यावरच येतो. याचाच अर्थ असा की स्वतः परमात्मा दृष्टा, दृश्य, दर्शन या त्रिपुटीच्या रूपाने व्यवहार करतो. सुताच्या गंजेमध्ये सुता वाचून दुसरे काही नाही. त्याचप्रमाणे परमात्मा दृष्टरूपावर दृश्य, दृष्टा, दर्शन अशा त्रिपुटीचा व्यवहार झाला तरी एका परमात्म्याच्या ठिकाणी भिन्न भाव उत्पन्न न होता तिन्ही वाचून त्रिपुटी असते. केवळ मानेवरचे तोंड
आरशाच्या उपाधीने स्वतः आपल्यासच पाहते, त्याचप्रमाणे अविद्या उपाधीने दृश्य भावाची प्रतीती येत असते. वरील उदाहरणात परमात्मा त्याच्या स्वरूपात भेद न होता अविद्या उपाधीने दृश्य दर्शन असा भेद झालेसा दिसतो. तत्वतः तो भेद नसतोच. हे चांगदेवा, तिची अखंड अभेद विषयी उत्पत्ती समज. अविद्येची योगाने दृश्याचा होणारा आविर्भाव दृष्टत्वाच्या व्यवहाराला हेतू होतो. परमार्थिक दृष्टीने दृष्टा व दृश्यातील भेद पाहिल्यास विचार पांगळा होतो, म्हणजे नाहीसा होतो. जेव्हा दृश्य नाहीच असे ठरते, त्याला प्रकाशित करणारे ज्ञान कोणाला प्रकाशित करेल? दृश्य वाचून दृष्टत्व कोठेतरी असते का? तात्पर्य अध्यात्माच्या उदयकाली दृश्य व दर्शन ही त्रिपुटी मावळते. दृश्य तयार झाले म्हणजे दर्शन आणि दृष्टत्व ही असतात. जर विचाराने दृश्यत्वाचं नष्ट झाले तर दृष्टा आणि दृष्टी या दोघांचाही अभाव होतो. याप्रमाणे अविद्येच्या निमित्ताने एकच परमात्म्याची दृष्टा दर्शनादी 3 रूपे होतात. विचार जागृतीने या तिघांचाही नाश होतो व एका परमात्म्याचाच राहतो. आरसा आणण्यापूर्वी आरसा नेल्यावरही मुख जागेवर मुखपणाने असते. पण अशावेळी आरशातच पाहताना त्याचा काही निरळेपणा होतो काय? तर नाही. आरशात आपले मुख आपणच पाहतो. दृष्टीने मूळ मुखाला दृष्टेपणा आला असे वाटते, पण असे वाटणे म्हणजे ज्ञानाची फसवणूक होय. म्हणूनच दृश्याच्या कालातही दृष्टत्व या धर्माहून भिन्न असणारी परमात्मा वस्तू आपणच आहो असा निश्चय कर. चांगदेवा, वाद्यातून निघणाऱ्या ध्वनीच्या आधी सामान्य ध्वनी हा असतोच, किंवा लाकडात अनुभवायला मिळणारा स्पष्ट अग्नीच्या पूर्वी सामान्य अग्नी हा असतोच. त्याचप्रमाणे दृश्यादी विशेष भाव नष्ट झाला तरीही त्याच्या आश्रयभूत ब्रह्मवस्तू असतेच. ज्या वस्तूचे अशी तशी एवढी तेवढी इत्यादी शब्दाने वर्णन करता येत नाही, ती ज्ञानाचा विषय होत नाही, अशी ही परमात्मा वस्तू आहे. सर्व दृश्य वस्तू पाहण्याची दृष्टी डोळ्याच्या ठिकाणी आहे, पण तो स्वतःला बघण्याच्या बाबतीत आंधळाच ठरतो, कारण तो पाहणे रूपच आहे. त्याच्या ठिकाणी पाहणेपणाचा व्यवहार होत नाही. त्याचप्रमाणे परमात्मा हा ज्ञानरूप आहे, म्हणून तो आपल्या ज्ञानाचा विषय होणे शक्य नाही. ज्या ज्ञानस्वरूप परमात्म्याच्या जवळ अज्ञान कालत्रय नाही, तो स्वतः ज्ञानरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जाणण्याचा व्यवहार कसा होणार? म्हणून केवळ मौन हेच त्याचे बोलणे, सर्व आत्मवस्तूंचा परित्याग हीच त्याची प्राप्ती, सर्व धर्मशून्य अशी परमात्मा वस्तू जीव जेव्हा कोणत्याही धर्माने मुक्त नसेल तेव्हाच प्राप्त होईल. किंवा अनंत ज्ञानाचे व्यवहार झाले तरी त्या सर्व व्यवहार संबंधाला सत्यत्व देणारे जे एक ज्ञान असते, असे लाटांच्या अनंत मालिकेमध्ये पाणी एकरूपाने असते, जे कोणाला दृश्य न होता स्वरूपाने दृष्टपणाने एकटे असते. त्या ज्ञानाच्या शब्दाने कितीसे वर्णन करावे ते अद्वितीय आहे, म्हणजे आपले नातेवाईक आपणच. परमात्मा वस्तू अस्तित्वरूप असल्यामुळे तिचे अन्य दुसऱ्या कोणत्याही अस्तित्वावर अवलंबून नसते. कोणाला विषय न होता स्वतःच प्रकाशमान आहे आणि अन्य दुसऱ्या कोणालाही भोग्य वस्तू वाचून अन्य दुसऱ्या कोणत्याही भोग्य पदार्था वाचून स्वरूपाने आनंदरूप आहे. चांगदेवा, ज्या परमात्म्याला वटेश्वर इत्यादी अनेक नामे आहेत,
त्याचाच तू पुत्र आहेस. अरे कापराचा कण हा कापूर रूपाचाच असतो, तसा तू परमात्मा स्वरूप आहेस. आत्म्यात आणि परमात्म्यात ऐक्य असते. तुझ्यात माझ्यात तसा ऐक्यभाव कोणत्या रीतीने आहे ते तू असा ऐक. तू परमात्मा स्वरूप आहेस, मीही तसाच परमात्मा स्वरूप आहे. म्हणूनच तुझ्यात व माझ्यात अभेद आहे. माझा उपदेश तू ऐकायचा म्हणजे तुझा स्वतःचा उपदेश ऐकण्यासारखेच आहे, नाही का? अरे उजव्या हाताने त्याच्याच डाव्या हाताला मिठी घालावी तसे हे आहे. किंवा शब्दाने स्वतःचा शब्द ऐकावा, गोडीने स्वतःची गोडी स्वतःच चाखावी, उजेडाने आपल्या स्वतःचा उजेड बघावा तसे हे आहे. अथवा सोन्याची कसोटी असावी, मुख हेच आरसा म्हणून पाहण्यासाठी उपयोगी आणावे तसे हे चांगदेवा तुझ्या आणि माझ्या संवादाचे आहे. गोडीने स्वतःचा गोडवा स्वतःच अनुभवायचा म्हटले तरी ते शक्य नाही ना. अगदी नेमका हाच प्रकार तुझ्या आणि माझ्या आनंदाबद्दल आहे. चांगदेवा, मोठ्या उल्हासाने तुझी भेट घ्यायला माझा जीव उत्सुक झाला आहे. हे तर खरेच, पण आत्मतत्वाच्या दृष्टीने स्वतः सिद्ध ही भेट उपाधी दृष्टीने बिघडून जाईल की काय या भीतीने मी शोकाकुल झालो आहे. कारण तुझे दर्शन घ्यावे अशी इच्छा करताच माझे मन आत्माकार व्हायला वेळ लागत नाही. मग त्या स्थितीचे दर्शनाची कृतीच होणे नाही असे वाटते. चांगदेवा, तू एखादी चांगली कृती केल्यास, बोललास, कल्पना केलीस किंवा असे नाही जरी केलेस तरी हे दोन्ही काही तुझ्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी उत्पन्न होतच नाही. करणे किंवा न करणे हा व्यवहार चांगदेवा स्वरूपाच्या ठायी होत नाही. आत्मतत्वाचा उपदेश तुला करताना माझ्या आत्म्याजवळ असलेली उपाधीचा मीपणासुद्धा नाहीसा होत आहे. चांगदेवा, पाण्याची खोली समजून घेण्यासाठी मिठाच्या खड्याने पाण्यात बुडी मारली तर तेथे मीठ काही मिठाच्या रूपाने शिल्लक राहत नाही. मग त्या पाण्याची खोली मोजायची रे कोणी? तुझ्या यथार्थ आत्मस्वरूपाचा विचार करू लागलो की माझा उपाधिक मीपणा नाहीसा होतो. मग मीपणाच्या कल्पनेने येणाऱ्या तूपणाची कल्पना तरी करता येण्याजोगी आहे का? एखादा माणूस झोप येताना ती कशी येते, निद्रा हा कसला पदार्थ आहे हे जाणून घेण्याची इच्छा करतो. पण निद्रा कोणत्याही पदार्थाच्या रूपाने त्याच्यापुढे आली नाही म्हणजे तो माणूस निद्रा जाणून घेण्याच्या भूमिकेसही मुकतो. त्याचप्रमाणे ज्ञानाचा विषय नसलेल्या स्वरूपाचा मीही प्रमुख दुष्टाच होऊन जातो. दाट अंधारात बसले की तेथे सूर्याचा प्रकाश मिळायचा दूर राहतोच, पण स्वतःचे भान नाहीसे होते. त्याचप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा विचार करताना माझा मीपणा व तुझा तूपणा दोन्ही नाहीसे होऊन फक्त एक आत्मतत्वच काय ते शिल्लक राहते. बोटाने डोळा दाबला की त्याच्या जोरावर आपल्याला चित्रविचित्र पदार्थ डोळ्यासमोर भासू लागतात. पण हे दाखविणारा डोळा मात्र अनेक रूप होत नाही आणि अनेकत्वाचा प्रकाश दाखविल्याखेरीज मात्र तो राहत नाही. याप्रमाणे आत्मऐक्यमध्ये अभेदपणा प्राप्त होऊन तुझा माझा अभेद मात्र मी तूपणा वाचूनच सिद्धच आहे. मी व तू या उपाधी बाजूला करून आत्म्याच्या एकत्वाने मी जशी भेट घेतली व तिचा उहापोह केला, इतका ज्या स्थितीचा अनुवाद केला, तशाच रीतीने तूही स्वतः सिद्ध भेटीचा अनुभव घ्यावास. अन्नाचे सेवन करणाऱ्याला पदार्थाचा स्वाद आवडला तर त्यातील रस जेवणाऱ्याच्या रुचीला जेववू लागतो. म्हणजे रुचीचा उपयोग रुची हीच घेते किंवा पाहणाराच आरशाच्या मिशाने स्वतःच बघतो. अप्रमेय परमात्मा विशद करणारा प्रमेयाचे साधन असा जो शब्द, त्याला गिळून टाकणारी अक्षरे गुंफून तुझ्या माझ्यातील ऐक्याचा हा संवाद लिहिला आहे. स्वतःच्या प्रकाशाने दिवा आपले स्वरूप उघड करतो, त्याप्रमाणे मी तुझ्या माझ्यातील ऐक्यत्वाची स्थिती लिहिली आहे.
तिच्या साह्याने तू आपले यथार्थ आत्मस्वरूप जाणून घ्यावयास म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे अशा बोधात तू राहा. तुझा आत्मभाव स्पष्ट होईल. अशा गोष्टी मी तुला सांगितल्या, त्याच्या मदतीने तू ज्ञानदृष्टी मिळव. म्हणजे आपणच आपली भेट घे. चांगदेवा, तू योगेश्वर युक्त असलास तरी त्याच्या सान्निध्यामुळे उदित होणाऱ्या अहम मम या अध्यासाचा त्याग करून असंग कटुस्थ आत्मा म्हणजे मीच आहे याची निश्चिती करून घे. त्यामुळे आपण आपणास भेटलो असे होते. प्रलयाच्या वेळी सगळीकडे पाणीच पाणी होते. हे सर्व प्रवाहाचे उगम प्रवाहसुद्धा नाहीसे करतो. त्याचप्रमाणे तू करावेस. म्हणजे तू स्वगत स्वजातीय विजातीय संबंध शून्य असे परब्रह्म मीच आहे या दृढ निश्चयाने देशादी कालातील अनात्मभाव नाहीसा कर. चांगदेवा, तुझा यथार्थ सच्चिदानंद आत्मभाव हा नामरूपातीत आहे. त्या स्वानंदाच्या अनुभवाने तू सुखरूप हो. हे ब्रह्म ऐक्यत्वाचे ज्ञान वेदत्व इत्यादी भेदांच्या पलीकडे असणारे सच्चिदानंद स्वरूप प्राप्त करून देत. त्याची ही खूणगाठ बांध असे माझे तुला वारंवार सांगणे आहे. तुझ्या पत्राचे उत्तर लिहिणाऱ्याच्या मिशाने माझ्या श्री गुरु निवृत्तीराज चांगदेव माऊलीने माझ्याकडून तुला उपदेश करविला असे नाही, तर मोठ्या लोभाने रसभरीत आत्म आनंदाचा मलाच खाऊ दिला आहे. चांगदेवा, ज्ञानेश्वर महाराजांच्या या पत्राने ज्ञान संपन्न झाले. महाराज तर ज्ञानरूप होतेच. त्यांच्या दोघांची ज्ञानदृष्ट्या भेट घडताच दोघेही शरीर धर्माने देणारे भेद नाहीसे होऊन अभेद झाले. ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त होण्यासाठी जे कोणी आम्ही चांगदेवास केलेले या उपदेशाचा सतत विचार करील तो आनंदरूपच होईल. आत्म्यासंबंधी तो असा आहे, तसा आहे, एवढा आहे असे काहीही सांगता येत नाही. ते सद्रूप प्रकाशमय अपरिमित आनंदाने सर्वत्र ओतप्रोत असूनही अल्पबुद्धीच्या लोकांना तो कोठेही दिसत नाही. हेही एक आश्चर्य नव्हे काय? देहामुळे उत्पन्न होणाऱ्या निद्रेपलीकडे निर्वाकार परमात्मा स्वरूप देहाविषयक विचाराचा नाश करणारी आत्मजागृती त्या परमात्म्याचे एकत्व या ग्रंथात विशद केले आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.